नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण असा टॉपिक बघणार आहोत ज्याच्यावरती एमपीएससी वारंवार प्रश्न विचारते। अनेक विद्यार्थ्यांना उत्तर सुद्धा माहित असतं, पण अधिवेशन, अध्यक्ष आणि वर्ष यांचा गोंधळ होतो आणि खात्रीचा मार्ग हातातून निघून जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व महत्त्वाची अधिवेशने, त्याच्यावरचे पीवायक्यू आणि भविष्यात विचारले जाण्याची शक्यता असलेले पॉईंट आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, बघा, हे ज्यावेळेस तुम्ही लेक्चर संपूर्ण बघणार आहात त्यावेळेस तुमचे सगळे महत्त्वाचे जेवढे काँग्रेसचे सेशन आहेत ते सर्व कव्हर होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एमपीएससीचे पीवायक्यू सुद्धा घेणार आहोत। ठीक आहे, बघा, आपण एक एक करून महत्त्वाचे सेशन बघूयात। बघा, इथे तुम्हाला दिसत आहे पहिलं सेशन कधी झालेलं काँग्रेसचं, तर 1885ला झालेलं। कुठे झालेलं? मुंबईला झालेलं। अध्यक्ष कोण आहेत त्याचे? WC बॅनर्जी। आणि त्याचं महत्त्व काय आहे, तर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सेशन होतं। आता बघा, ह्याच्याबद्दल आणखी काही गोष्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे पूर्वी सेशन कुठे होणार होतं, तर हे पूर्वी सेशन पुणे इथे होणार होतं। ठीक आहे, पुणे इथे होणार होतं, परंतु झालं काय की पुण्यामध्ये प्लेग किंवा कॉलेराची साथ जी होती ती पसरल्यामुळे काय केलं, हे सेशन मुंबईमधल्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये घेण्यात आलं। तर याच्यामध्ये या सेशनला बघा, देशभरातून जवळपास किती 72 प्रतिनिधी आलेले होते। ठीक आहे, त्यानंतरचं सेशन आहे 1886चं सेशन कुठे झालेलं? कलकत्त्याला झालेलं। अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी। याच्यामध्ये बघा, देशभरातील प्रतिनिधी प्रथमच सहभागी झालेले होते। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय झालेली होती बघा, नॅशनल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जे आहे त्यांचं विलिनीकरण कशामध्ये झालेलं होतं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालेलं होतं। ठीक आहे, त्यानंतरचं सेशन आहे 1887चं सेशन कुठे झालेलं? मद्रासला झालेलं। त्याचे अध्यक्ष कोण होते? तर बदरुद्दीन तय्यबजी होते। ठीक आहे, आता याचं महत्त्वाचं सिग्निफिकन्स काय आहे, तर हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते। त्यामुळे ह्या ज्यावेळेस पहिल्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या असतात, कारण एक्झाममध्ये याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, त्यानंतरचं सेशन आहे बघा, 1888चं सेशन आहे अलाहाबाद इथे झालेलं। अध्यक्ष कोण होते? जॉर्ज जूल। आता हे सुद्धा सेशन का महत्त्वाचं आहे, तर हे असं एक काँग्रेसचं सेशन आहे ज्याच्यामध्ये त्याचे पहिले इंग्रज अध्यक्ष होते किंवा एक परदेशी जे कोण होते, परदेशी जे व्यक्ती आहेत किंवा ब्रिटिश अध्यक्ष याचे होते। त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं सेशन राहील। त्यानंतरचं बघा, महत्त्वाचं सेशन 1896चं सेशन आहे। ठीक आहे, तर हे सेशन कुठे झालेलं? कलकत्ता इथे झालेलं। अध्यक्ष कोण होते? रहमतुल्ला सयानी। आता बघा, याचं महत्त्व काय आहे, ह्या सेशनचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे। तर बघा, आनंदमत या कादंबरीमध्ये हे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिलेलं होतं। तर हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी काय केलेलं, या व्यासपीठावरती पहिल्यांदा गायलेलं होतं। ठीक आहे, त्यामुळे हे सेशन सुद्धा महत्त्वाचं आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा, वंदे मातरम या गीताला, राष्ट्रीय गीताला काय झालेलं आहे, तर 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे हे सेशन सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतरचं सेशन आहे 1905चं सेशन। आता 1905चं सेशन जे आहे ते काय इम्पॉर्टंट आहे ते आपण इथे बघणार आहोत। तर त्याच्या अधिवेशन कुठे झालेलं, तर बनारसला झालेलं। अध्यक्ष कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले। बघा, या सेशनमध्ये काय केलेलं, बंगालची जी फाळणी झालेली तर त्या फाळणीला इथे अधिकृत त्याचा निषेध करण्यात आलेला होता। ठीक आहे, त्यानंतरचं 1906चं सेशन आहे, कलकत्ता सेशन आहे। कोण त्याचे अध्यक्ष होते? तर दादाभाई नौरोजी हे त्याचे अध्यक्ष होते। तर बघा, हे काय इम्पॉर्टंट आहे, तर दादाभाई नौरोजी यांनी काय केलेलं, पहिल्यांदाच आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वराज्य हा शब्दाचा वापर केलेला। ठीक आहे, त्यानंतरचं सेशन आहे 1907चं सेशन, जे फेमस आहे, सुरतचं अधिवेशन आहे ते फेमस कशासाठी आहे, तर याच्यामध्ये काय झालेलं, तर काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल या गटांची मध्ये काय झालेली, फूट पडलेली। याचे अध्यक्ष कोण होते? तर रासबिहारी घोष हे अध्यक्ष होते। ठीक आहे, त्यानंतर बघा, 1911चं सेशन आहे, कुठे झालेलं? कलकत्त्याला झालेलं। त्याचे अध्यक्ष कोण होते? तर बिशन नारायण धर हे त्याचे कोण होते? अध्यक्ष होते। काय इम्पॉर्टंट आहे बघा, तर याच्यामध्ये पहिल्यांदा जनगण मन हे राष्ट्रीय गान पहिल्यांदा गायलं गेलेलं होतं। याचे रचयिता कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर, जे की आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यानंतरचं सेशन आहे 1916चं सेशन आहे, कुठे झालेलं होतं? तर लखनौला हे सेशन झालेलं होतं। त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अंबिका चरण मुजुमदार, हे तुम्हाला सांगता येतील। आता याचं सिग्निफिकन्स किंवा महत्त्व काय आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे। अध्यक्ष याचे अंबिका चरण मुजुमदार। सिग्निफिकन्स काय आहे, तर याच्यामध्ये फेमस असा लखनौ करार झालेला, लखनौ पॅक्ट म्हणतो आपण त्याला। याच्यामध्ये काय झालेलं, तर काँग्रेसमध्ये जी फूट पडलेली बघा, कोणामध्ये, एकतर काँग्रेसमध्ये आणि मुस्लिम लीगमध्ये फूट पडलेली, तर त्यांचं एकत्रीकरण झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मवाळ आणि जहाल या दोन गटांमध्ये जी फूट पडलेली त्यांचं सुद्धा एकत्रीकरण झालेलं इथं आपल्याला दिसून येतं। त्यानंतरचं महत्त्वाचं सेशन आहे 1917चं सेशन आहे। आता याचं महत्त्वाचं हे सेशन 1917चं सेशन का महत्त्वाचं आहे बघा, कारण याच्यामध्ये काय होतं, तर काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष इथे ठरलेल्या होत्या। म्हणजे जे सेशन झालेले होते आतापर्यंत त्यातल्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर ॲनी बेझंट ह्या तुम्हाला इथं पहिल्या
काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सांगता येतील. ते कुठे झालेलं सेशन तर कलकत्ता. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा कारण हे इम्पॉर्टंट आहे. हे कुठे झालं होतं हे देखील लक्षात ठेवा, कधीचं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता बघा इथे स्पेसिफिक शब्द जर भारतीय महिला अध्यक्ष असं विचारलं, पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष असं जर विचारलं तर त्या तुम्हाला सरोजिनी नायडू सांगता येतील. आणि ते सेशन कधी झालेलं तर 1925चं सेशन आहे. आपण ते पुढे बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा 1919चं जे अधिवेशन होतं ते कुठे झालेलं होतं तर अमृतसर येथे झालेलं होतं. अध्यक्ष कोण होतं? मोतीलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. बघा त्यावेळी काय झालेलं तर 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड झालेला होता. तर या हत्याकांडाचा कडाडून निषेध या अधिवेशनामध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर बघा 1920 हे अत्यंत इम्पॉर्टंट वर्ष आहे कारण याच्यामध्ये 2 अधिवेशनं झालेली होती. एक सप्टेंबरमध्ये झालेलं होतं आणि एक डिसेंबरमध्ये झालेलं. सप्टेंबरमधलं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन म्हटलं जातं याला. हे कुठं झालेलं तर कोलकाता इथं झालेलं होतं. तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर लाला लजपतराय हे त्याचे अध्यक्ष होते. याच्यामध्ये काय केलेलं तर असहकार चळवळीचा प्रस्ताव इथं मंजूर करण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याच दरम्यान बघा असहकार चळवळ वगैरे चालू झालेली. आता 1920चं डिसेंबर सेशन होतं ते कुठे झालेलं होतं तर नागपूरला झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते? सी विजया राघवाचार्य हे त्याचे अध्यक्ष होते. आता याच्यामध्ये काय झालेलं तर असहकार चळवळीला काय मिळालेली तर अंतिम मंजुरी मिळालेली होती. आणि दुसरी गोष्ट काय झालेली तर भाषावर पांतररचना हे काँग्रेसने काय केलेली तर मान्य केलेली होती. कारण बघा त्यावेळी काय होतं तर चळवळ ही प्रांतीय लेवलवरती पोहोचवणं गरजेचं होतं. त्यानंतर बघा 1922चं जे सेशन आहे कुठे झालेलं गया सेशन. त्याचे अध्यक्ष कोण होते? चित्तरंजन दास हे त्याचे अध्यक्ष होते. आता या सेशनमध्ये महत्त्वाची गोष्ट काय झालेली होती तर स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली होती. आता हे स्वराज्य पक्ष का झालं कसं झालं हे आपण इतिहासामध्ये वाचलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर बघा ह्या स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये 2 व्यक्तींचा पुढाकार होता. पहिलं म्हणजे कोण तर चित्तरंजन दास आणि दुसरी व्यक्ती कोण होते तर मोतीलाल नेहरू. या दोघांच्या पुढाकारातून स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली दिसून येते. त्यानंतरचं बघा 1924चं सेशन आहे बेळगाव सेशन. अत्यंत महत्त्वाचं सेशन आहे. का महत्त्वाचं आहे तर हे काँग्रेसचं असं एकमेव सेशन आहे जिथं गांधीजी काय होते अध्यक्ष होते. म्हणजे गांधीजींचे एकमेव अध्यक्षीय अधिवेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर 1925चं सेशन आहे कुठे झालेलं कानपूरचं सेशन आहे. याचे अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू ह्या त्या अध्यक्ष होत्या. आता हे सेशन का महत्त्वाचं आहे हे बघा. हे काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरलेल्या होत्या. आता बघा आत्तापर्यंत जे सेशन झाले होते त्याच्यामध्ये पुरुष होते. पण आपण बघा जे 1917चं सेशन होतं तिथे आपण बघितलं ॲनी बेझंट ह्या सुद्धा महिला होत्या. त्या सुद्धा तिथं अध्यक्ष होत्या. पण त्या बघा काँग्रेसच्या फक्त काय होत्या महिला अध्यक्ष. भारतीय हा जेव्हा शब्द वापरला जाईल तेव्हा तुम्हाला इथं सरोजिनी नायडू हे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. 1927चं जे सेशन आहे कुठे झालेलं मद्रासला झालेलं. ठीक आहे. अध्यक्ष कोण आहेत तर M.A. अन्सारी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर बघा त्यावेळेस काय केलेलं तर याच्यामध्ये सायमन आयोगावरती बहिष्कार करण्याचा इथं निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर 1928चं सेशन आहे कुठे झालेलं कलकत्त्याला झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते मोतीलाल नेहरू. आणि याच्यामध्ये काय झालेलं तर नेहरू रिपोर्टवरती सविस्तर चर्चा करण्यात आलेली होती. आता हा नेहरू रिपोर्ट काय होता बघा तर तो ब्रिटिश अधिकारी बर्कनहेड. तुम्ही म्हणजे ह्या इतिहासामध्ये गोष्टी वाचल्या असेल तरी सुद्धा मी ते अवंतर सांगून देते. बर्कनहेड यांनी काय केलेलं तर तुम्हाला त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना ओपन चॅलेंज दिलेलं की तुम्ही तुमच्या देशासाठी कोणाची मदत न घेता एक संविधान तयार करा असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे काय केलेलं मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट मांडलेला होता. बघा नेहरू रिपोर्ट हे लक्षात घ्या मोतीलाल नेहरूंचा आहे जवाहरलाल नेहरूंचा नाही. हे बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. मोतीलाल नेहरूंनी काय केलेला तर नेहरू रिपोर्ट मांडलेला होता. ते कोणतं सेशन होतं 1928चं कलकत्ता सेशन. बघा त्यानंतर काय केलेलं 1 वर्षाचा आता या सेशनमध्ये बघा 1928चं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट झालेली. काय केलेलं त्यांनी तर वसाहतीचे स्वराज्य मागितलेले होते. मग काय होतं ते 1 वर्ष उलटून जातं तरी सुद्धा काय त्याच्यावरती ॲक्शन घेतली जात नाही. त्यामुळे काय होतं जेव्हा 1929चं सेशन होतं कुठं होतं लाहोरला होतं. त्याचे अध्यक्ष कोण असतं जवाहरलाल नेहरू आणि ते डायरेक्ट तिथे काय करतात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडतात. ठीक आहे. आता बघा हे तेच वर्ष आहे तिथं काय झालेलं 26 जानेवारी 1930 काय केलेलं पहिल्यांदा आपला स्वातंत्र्य दिवस हा आपण काय केला साजरा केलेला होता. आणि इथूनच प्रेरणा घेऊन आपण काय करतो 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे. ते तुम्हाला माहिती आहे की रावी नदीच्या किनारी काय केलेला झेंडा फडकवलेला वगैरे हे त्या गोष्टी होत्या. ठीक आहे. त्यानंतरचं सेशन काय आहे 1931चं सेशन आहे कराची सेशन. आता इथे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते. आता याच्यामध्ये काय केलेलं मूलभूत अधिकारांचा ठराव मांडलेला होता. आता बघा हे सेशनमध्ये आणखीन एक गोष्ट झालेली. काय झाली तर या सेशनच्या आधी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली. त्यामुळे या सेशनच्या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांना कडाडून विरोध झालेला. त्यांना काळे झेंडे वगैरे दाखवण्यात आलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या तुम्हाला दिसून येतात.
त्यानंतरचं सेशन आहे बघा तुमचं 1936चं सेशन, लखनौ सेशन. त्याचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे? समाजवादावरती जास्त भर दिलेला आहे. आता बघा इथं जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं काय होतं? भारतामधल्या जेवढ्या काही समस्या आहेत त्याचं उत्तर कुठे आहे? समाजवादामध्ये आहे. म्हणजे इकडे समाजवादाकडे म्हणजे सोशलिझमकडे झुकलेले विचार दिसून येतात. त्यानंतर 1937चं सेशन आहे. आता हे सेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे बघा. काय इम्पॉर्टंट आहे? तर याचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू. इम्पॉर्टंट काय आहे? तर काँग्रेसचे पहिले ग्रामीण सेशन आहे. ठीक आहे, ग्रामीण भागात भरलेलं हे पहिलं सेशन आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. पहिल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे फैजपूर कुठे झालेलं? फैजपूरला. हे फैजपूर ठिकाण कुठे आहे? महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे ठिकाण असलेलं तुम्हाला दिसून येतं. त्यानंतरचे 2 सेशन आहेत, एक 38चं आहे आणि 39चं आहे. या दोन्ही सेशनचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस. तुमचं 38चं सेशन कुठे झालेलं होतं? हरिपुरामध्ये. याच्यामध्ये काय झालेलं आहे? राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झालेली आहे. नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना झालेली दिसते. आणि याच्या अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष विचारलं तर कोण सांगता येईल तुम्हाला? तर जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष सांगता येतील. ठीक आहे. 39चं सेशन कुठे झालेलं? त्रिपुरीमध्ये झालेलं. आणि याच्यामध्ये काय झालेलं बघा, याच्यामध्ये गांधी बोस यांच्यामध्ये काय झालेले? मतभेद झालेले. आणि मग काय करतात? बोस इथे राजीनामा देतात आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करतात. ठीक आहे. त्यानंतरचं सेशन आहे 1940चं सेशन आहे. आता हे सुद्धा इम्पॉर्टंट सेशन आहे. कुठे झालेलं? रामगडमध्ये. इम्पॉर्टंट का आहे? तर बघा याचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. आता हे काय होते? आत्तापर्यंत जेवढे सेशन झाले त्या सगळ्या अध्यक्षांपैकी सर्वात तरुण होते. हे कोण होते? सर्वात तरुण अध्यक्ष होते, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची दिशा सुद्धा ठरते. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल? तर बघा हे कंटिन्यू 40 पासून ते 46 पर्यंत कंटिन्यू सर्वाधिक काळ टिकून राहिलेले काय आहेत? तर अध्यक्ष आहेत. म्हणजे 40 पासून ते 46 पर्यंत कंटिन्यू कोण असणार आहेत? तर मौलाना अबुल कलाम आझादच त्याचे अध्यक्ष राहणार आहेत. त्यानंतर बघा 1946 मध्ये कुठे झालेलं आहे सेशन? तर मेरठ इथे झालेलं आहे. आणि JB कृपलानी हे त्याचे अध्यक्ष आहेत. आता हे इम्पॉर्टंट काय आहे? तर हे स्वातंत्र्यपूर्वीचे काय आहे? तर शेवटचे अधिवेशन झालेले आहेत. ठीक आहे. इथे बघा आपण काय केलेलं आहे? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जेवढी महत्त्वाची अधिवेशनं आहेत ते आपण इथं कव्हर केलेली आहेत. बघा मला माहिती आहे याच्यापेक्षा आणखी सुद्धा खूप अधिवेशनं झालेली आहेत. सगळी अधिवेशनं लक्षात ठेवणं तसं पॉसिबल नाही आहे. ज्यांच्या लक्षात आहेत वेल अँड गुड, पण माझं म्हणणं आहे की ॲटलिस्ट महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सोडवायला जाता तेव्हा तुम्हाला तिथे खूप जास्त मदत होते. MPSCचे PYQ घेणार आहोत. बघा MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय आहे तर काँग्रेसचे अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष असा प्रश्न आहे. आधी काय करायचं? तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे. खाली न बघता तुम्हाला काय करायचं? उत्तर द्यायचं आहे आणि नंतर उत्तर चेक करायचं आहे. बघा काय आहे तर इथे दिलेलं आहे 1889चं अधिवेशन कुठे झालेलं? तर मुंबईला झालेलं. तर याचे अध्यक्ष तुम्हाला काय सांगता येतील? तर विल्यम वेडरबन हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर 1891चं जे अधिवेशन आहे कुठे झालेलं? नागपूरला. त्याचे अध्यक्ष कोण होते बघा? तर त्याचे अध्यक्ष P आनंद चार्लू हे होते. त्यानंतर 1895चं अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन पुण्याला झालेलं एकमेव अधिवेशन आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष आहेत. बघा काय आहे 1897चं काय आहे अधिवेशन आहे कुठे झालेलं? अमरावतीला. त्याचे अध्यक्ष कोण सांगता येतील? C शंकर नायर. मग आता इथे जेवढे अधिवेशन झालेले आहेत तुम्हाला PYQ मध्ये विचारलेले, आता हे तर तुम्हाला कन्फर्म काय करायच्यात? लक्षात ठेवायचे. कारण परत जेव्हा तुम्हाला कधी क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस यातला प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2B हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात. संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2022चा प्रश्न आहे. बघा काय दिलेला आहे ते तुम्हाला आधीप्रमाणेच प्रश्न आहे. म्हणजे तुमचा पॅटर्न सेम विचारला जाते. अधिवेशनाच्या बाबतीत पॅटर्न तुम्हाला सेम आहे प्रश्न विचारायचा. इथे सुद्धा तुम्हाला वर्ष दिलेलं आहेत आणि त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत. तर बघा इथं काय असणार आहे तुमचं 1885 साली अध्यक्ष कोण होतं? तर WC बॅनर्जी होते. परत 1886 साली अध्यक्ष कोण होतं? दादाभाई नौरोजी. 87ला कोण होतं? बदरुद्दीन तय्यबजी. आणि 88ला कोण होतं? तर जॉर्ज यूल हे तुमचे इथं अध्यक्ष सांगता येतील. ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? हे उत्तर असणार D नसेल तर उत्तर काय असेल? तर A हे उत्तर असणार आहे. 1 2 3 4 असं तुमचं सिक्वेन्सनी उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021चा प्रश्न आहे. तर मुंबई येथे झालेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने कोणती असं त्यांनी विचारलेलं. आता इथं काय विचारले त्यांनी? मुंबई येथे झालेली विचारलेली आहेत. त्यामुळे काय करायचं तुम्हाला? जे इम्पॉर्टंट प्लेस आहेत जिथं झालेली आधीचे अध्यक्ष जे सेशन आहेत ते तुम्हाला काय करायचे करून जायचं आहे. जसं की बघा मुंबईमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये आतापर्यंत झालेली मुंबईला झालेली जी अधिवेशनं आहेत त्यांचे काय करायचे तर इयर्स म्हणजे वर्ष तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे. आणि किती झालेले होते हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे हे जे इम्पॉर्टंट ठिकाणं आहेत. ठीक आहे. आता इथं मुंबईचंच आहे. सॉरी इथं मुंबईचंच विचारलेलं आहे. तर तुम्ही बघा इथं काय सांगा? नागपूर सांगा. नागपूरमध्ये आतापर्यंत
कोणत्या कोणत्या वर्षी झालेले आहेत आणि किती झालेले आहेत सेशन हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आतापर्यंत मुंबईमध्ये 4 अधिवेशनं झालेली, 85ला एक झालेलं, 89ला झालेलं, 1904ला झालेलं आणि 15ला एक अधिवेशन झालेलं. ही एकूण 4 अधिवेशनं ही मुंबईमध्ये झालेली होती. तर त्याचे काय आहे उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे इथं वरती जेवढे दिलेले आहेत ती सर्व कुठे झालेली, तर मुंबईला अधिवेशन झालेले होते. मग इथं काय केलेलं आहे आपण, तर सगळे अधिवेशन जे इम्पॉर्टंट आहेत ते इथं आपण घेतलेले आहेत. त्याच्यावरती PYQ सुद्धा घेतलेले आहेत. तुम्हाला आणखीन जेवढे PYQ सॉल्व्ह करता येतील याच्यावरती सॉल्व्ह करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या स्पर्धा 365 चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.